त्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेश उत्सवाची झूम आहे। तशाच प्रकारे अमरावती येथील नेहरू मैदानात पण दुकानं सजलेलं आपण बघू शकता की इकडे विविध प्रकारचे दुकानं लागलेले आहेत, जिथे आकर्षक गणेश मूर्ती आहेत विकायसाठी उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे इथे एक असं पण स्टॉल लागलेला आहे जिथे इको फ्रेंडली संपूर्ण मातीपासून बनवलेल्या मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि विक्रेत्यांनी इथं अशी स्पेशल ऑफर ठेवली आहे। इथे मूर्तीसोबत बाप्पांच्या इथं एक झाड पण देण्यात येणार आहे। आपण चला जाणून घेऊया इथं। आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे फलक पण लावलेले आहेत, त्याच्यावर बघू शकता आपण की मातीचा उपयोग केलेले हे मूर्त्या विकण्यासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत आहेत मूर्तिकार निलेश भाऊ, काय सांगाल आपण मातीच्या मूर्त्या विकण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आणि त्याच्यासोबत आपण झाड पण देत आहेत, काय सांगाल? सर्वप्रथम आम्ही असं सांगणार किंवा पर्यावरणपूरक गणेश भक्तांना मातीच्या मूर्तीसोबत झाड व कुंडी एक उपलब्ध करून देत आहे। जे पर्यावरणपूरक मातीचे गणपती बसवा प्रत्येक ठिकाणून आव्हान चालू आहे, परंतु मातीचे गणपती बसवल्यानंतर त्याच्या पुढील मातीचं तेही विसर्जन होते। मातीची असो किंवा POPची असो, दोन्ही मूर्त्या ह्या पर्यावरणाला हानिकारक आहे, कारण कलर केमिकल हे दोन्ही मूर्त्याला लागलं असतं, त्यामुळे जलप्रदूषण होतंच। परंतु एका मातीच्या मूर्तीला 2.5 किलो 2 किलो 5 किलो प्रमाणे माती लागते। त्या जर मातीच्या मूर्त्या एका विहिरीत गेल्यानंतर विहिरीत विसर्जित केल्यानंतर 5 किलो माती जर एका मूर्ती मागत चालली, जर 50 मूर्त्या एका विहिरीत किंवा तलावात विसर्जित झाल्या तर त्याचा गाळ मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन राहिला व तो गाळ कुठंतरी वाचला पाहिजे। म्हणून आम्ही मातीच्या मूर्तीसोबत एक झाड एक कुंडी देतो। तुम्ही मातीची मूर्ती घ्या, घरी नेल्यानंतर त्याचा टपात विसर्जन करा, त्याचा कलर केमिकल सर्व निघून जातं, जे काही लागलेलं केमिकल असतं ते बाजूला करा। त्याच्यानंतर घरची माती व थोडंसं खत मिश्रित करून त्या ठिकाणी आपण त्याचं झाड लावू शकतो व त्या झाडाची पूजा आपण राहणार आहोत। त्या झाडाची पूजा अखंड काळ आपले येणारी भावी पिढी करत राहतील, ह्यात त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे। ज्या महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला एक अगरबत्ती जरी झाडासमोर लावली, एकंदरीत असं समजा तुम्ही की बा आम्ही गणेश भक्तांना असं आवाहन करत आहे की बा गणेश उत्सवातून वृक्ष संवर्धनाची नाळ जोडण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करून राहिलो, म्हणून मातीच्या मूर्तीसोबत एक कुंडी व एक झाड आम्ही देऊन राहिलो। नक्कीच खूप चांगला उपक्रम आहे। आज आपण बघू शकता इथं फलक पण लागलेले आहेत, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र त्यामध्ये लिहिलेलं आहे, वृक्षाची जोपासना हीच ईश्वराची उपासना, गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे विविध प्रकारचे फलक इथे लावण्यात आलेले आहेत आणि सोबतच हे झाड पण पर्यावरणासाठी लावलेलं आहे इथे मूर्तीच्या सोबतच। एक म्हणजे चांगला उपक्रम या माध्यमातून यांनी राबवलेला आहे। विक्रम ढोके, नवराष्ट्र न्यूज, अमरावती।